नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण रविवारचा दिवस आहे आज आणि आज महाआरोग्य शिबिर त्याचबरोबर ब्लड कॅम्पचं आयोजन प्रभाग क्रमांक 7 मध्ये करण्यात आलं आहे। ते कशा प्रकारे आणि कोणाचा वाढदिवसाच्या निमित्ताने ते आपण सर्व विषय आपल्याला कळून देणार आहे। ज्या प्रकारे गेल्या 10 तारखेला लोकप्रिय माजी आमदार क्षितिज ठाकूर यांचा वाढदिवस होता, त्याचबरोबर येणाऱ्या 16 तारखेला युवा नगरसेवक निशाद चोरगे यांचाही सुद्धा वाढदिवस आहे। आता या सर्व महाआरोग्य शिबिर त्याचबरोबर ब्लड कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे MGM शाळेमध्ये। आपण त्याचबरोबर आता या इकडचे लोकप्रतिनिधी होते, जे अगोदरचे लोकप्रतिनिधी होते, आताचे लोकप्रतिनिधी यांना विचारायचा प्रयत्न करू। ज्या प्रकारे गेल्या अनेक दिवसापासून जे मुसळधार पाऊस होता, त्या पावसामध्ये संपूर्ण वसई विरार पाण्याखाली गेला आणि तिकडे कुठे ना कुठे जनतेचा नाहक त्रास झाला आणि नुकसानी झाला। त्या सर्व विषयावरती आपण चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे जायचा प्रयत्न करू। सध्या इकडचे युवा तडफदार नगरसेवक आहे, त्यांचा 16 तारखेला वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पण हे कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। काय सांगणार निशाजी, आपण जेव्हा इकडे पूरग्रस्त होता, मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होता, तेव्हा आपण इकडे नव्हते, पण आपण परिस्थिती पाहिली होती की पूर्ण वसई विरार पाण्याखाली गेला होता, पण आपल्या प्रभागात कुठे ना कुठे पाणी तुंबलं नव्हतं जास्त प्रमाणात। काय सांगणार ज्या प्रकारे आता आपण आरोग्याचे उपसभापती पण आहे? बघा, एकच आपण गोष्ट सांगतो, बहुजन विकास आघाडीचे सर्वचे सर्व नगरसेवक आणि सर्वच्या सर्व कार्यकर्ते पुराच्या प्रसंगामध्ये आपल्या वसई विरारला जो पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व रस्त्यावर होते। आणि तुम्ही बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा अनेक माध्यमातून बघितलं असेल, टी व्हीच्या माध्यमातून, की सर्वजणं सर्वच्या सर्व नगरसेवक असो, कार्यकर्ते असो, ते लोकांच्या संपर्कात होते आणि लोकांच्या आपल्या फुलपाड्या विभागात बोलायला गेलं तरी आपले म्हणजे आमचे सगळे धनंजय झाजी असतील, प्रतिभा पाटील असतील, किशोरजी असतील आणि आपली अख्खी टीम म्हणजे मिनू झाजी सगळी टीम ही ग्राउंड लेवलला काम करत होती आणि लोकांच्या बरोबर होती। त्यातल्या त्यात आपल्याकडे थोडं पाण्याचा म्हणजे थोडा त्रास कमी झाला, कारण की आपण डोंगरावर राहतो। म्हणजे आपण प्रथमेश नगरला बघितलं तर बाळू मेंढरे वगैरे त्यांची टीम असती, सगळं जनकपूरधाममध्ये आपले झाजी, अनिल झाजी वगैरे सगळी त्यांची टीम होती, विकासनगरीमध्ये आपली सर्व टीम होती, सर्वच्या सर्व ठिकाणी म्हणजे RJ नगरला सगळी टीम होती, नारायणनगरला सगळी टीम होती, असे सर्वच्या सर्व ठिकाणी आपले सर्व कार्यकर्ते त्यांच्या लोकांच्या बरोबर होते। पण त्यातल्या त्यात आपल्याकडे फार कमी पाण्याची समस्या झाली। जनकपूरधाममध्ये जिकडे जिकडे पाणी साचलेलं आहे तिकडे तिकडे आम्ही आता प्रशासनाच्या माध्यमातून जिकडे तिकडे पूरग्रस्त आहेत आता हे झालेले आहेत, म्हणजे ज्यांच्या घरात पाणी झालेलं आहे त्यांचा पंचनामा करून त्यांना त्याचा उपयोग कसा जास्तीत जास्त लोकांना ज्यांचं काही नुकसान झालं त्यांचं जास्तीत जास्त लोकांचं पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर जेवढे पैसे शासनाच्या माध्यमातून मिळतील आम्ही ते पण करणार आहोत। असंच अख्ख्या वसई तालुक्यामध्ये जे पाणी भरलेलं त्याच्यानंतर आरोग्याची जी म्हणजे दुर्दशा होऊ शकते की बाबा सगळ्या ठिकाणी कचरा साचला, त्याच्या माध्यमातून आपण क्षितिजदादांच्या वाढदिवसाच्या निमित्त 10 तारखेला आम्ही स्वच्छता अभियान पण केलं। त्याच्या असं अख्ख्या वसई तालुक्यामध्ये सर्व नगरसेवकांनी सर्व माध्यमातून आम्ही सर्वांना एकच गोष्ट सांगतो आहे, म्हणजे आता आम्ही आरोग्याच्या समितीमधनं माध्यमातून सांगतो की स्वच्छता ही झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपणही स्वतः नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन सर्व साफसफाई पण म्हणजे आपले महानगरपालिकेचे कर्मचारी आहेतच आपल्याबरोबर, पण त्यांच्यामध्ये एक सहभागी राहून लोकांना एक चांगला संदेश गेला पाहिजे की आपलं घर हे वसई विरार शहर महानगरपालिका हे आपलं घर आहे, हे आपलं घर आपण कसं स्वच्छ ठेवायला पाहिजे ह्याच्यासाठी लोकांनी जनजागृती झाली पाहिजे। आणि जे रस्त्यावर कचरा वगैरे टाकतात त्याच्यामध्ये पण आम्ही लोकांना सांगतो की तो कचरा न टाकता जो जास्तीत जास्त डस्टबिनमध्ये गेला पाहिजे। असे खूप सारे उद्देश जे आहेत आपण ज्या माध्यमात आता हे पूर परिस्थितीनंतर आता आरोग्याची जी आहेत म्हणून आम्ही डॉक्टरांची मिटिंग घेऊन डॉक्टरांना सांगितलं की आता पेशंट्सचं जास्त वाढ होऊ शकते, त्याच्यामध्ये पण आपण डॉक्टरांनी सहकार्य म्हणजे आपली जे 9च्या 9 हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये सुसज्जता तयार केली की जास्तीत जास्त मोफत कसं लोकांना आपण देऊ शकू ह्याच्या माध्यमातून आम्ही पुढे चाललेलो आहोत। एक तुम्ही सगळं बघितलं असेल या पूर परिस्थितीमध्ये सर्वजण होते। आता गोष्ट असं पण होतं का तुम्ही ज्या परिसरातलं तुमचे माजी नगरसेवक म्हणजे कार्यकर्ते त्या ठिकाणी पाणी करत होते, डॅम परिसर झाला तर तिकडे 2 दिवस अगोदर एक बॉडी सापडली आहे आणि तुमचं जे रेलिंगची व्यवस्था होती तिकडे पाणी नेहमीप्रमाणे साठतो आणि आजची परिस्थिती नाही आहे, तिकडे अनेक वर्षापासून लोकांचा जीव जातो, तिकडे कुठे ना कुठे ते पाणी ओव्हरफ्लो झाला तर लोकांना त्रास होतो। तर तिकडे पूर्णपणे आता तुम्ही नगरसेवक झाल्यात तर तुमची जबाबदारी कशा प्रकारे तिकडे रेलिंगची आता तुम्हाला माहिती असेल, जेव्हा आपल्या त्या इकडे एका लहान मुलीचा जीव गेला तेव्हा आम्ही त्यांच्या घरात जाऊन आम्ही त्यांना प्रॉमिस केलेलं आणि त्याच्यानंतर आम्ही तेव्हाचे आयुक्त पवार साहेबांना स्वतः घेऊन आलेले, आमचे विलास बंधू होते सगळे आमचे म्हणजे तेव्हा नगरसेवक नव्हते पण जेव्हा सर्व कार्यकर्ते आम्ही सर्वजण गेले त्यांच्या माध्यमातून ही अख्खी रेलिंग बनवून घेतलेली। पण त्याच्या रेलिंगचं आता थोडंसं हे प्रॉब्लेम झालेला म्हणजे थोडंसं तुटलेले आहेत काय आहेत, आता त्याच्यामध्ये आपण त्यांना
सांगितलेलं आहे परत की त्याची रिपेअरिंग करून मॅक्झिमम सेफ्टी कशी जाता येईल, सेफ्टी करता कसं येईल त्याच्यामध्ये आपण करतो. आणि जी कालच जी परवा दिवशी जी बॉडी सापडली त्याच्यामध्ये पण आपलं दुर्भाग्य असं आहे की बाबा लोक तिकडे जाताना लोकांनी पण अवेअरनेस घेतली पाहिजे की जास्त पाणी जे साचते त्याच्यामध्ये जास्त पाणी न जाता, म्हणजे तिकडे स्लोप आहे उतरायला वेगळं कठीण पडते अशा ठिकाणी न जाता त्याच्यामुळे कोणतरी असं जाते आणि पाणी सरकून पाय सरकून आतमध्ये जाते आणि ज्यांना पोहता येत नाही त्यांनी त्याला नाही गेलं पाहिजे. कारण की याच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षी पण सगळे हे ठेवलेले गार्ड ठेवलेले, त्या गार्डना पण आपण तेच सांगितलेलं आहे की आता कसं असते लोकांचा उत्साह असतो पाणी पडलं अवेअरनेस ती आम्ही नेहमी सांगतो लोकांना, पण आता लोक शेवटी असं आहे शेवटी लोकांनी ऐकलं पाहिजे. आणि लोकांना तुमच्या माध्यमातून आम्ही हेच लोकांना एक सांगायचा प्रयत्न करतो की डॅमवर सध्या कोणी जाऊ नये, कारण की तिकडे जरा वातावरणचं हे नाही. त्यामुळे आम्ही आता रेलिंगचं काम पण लवकरात लवकर होईल आणि अशा बऱ्याच कामं होतील. म्हणजे आपल्या क्षितिजदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण आरोग्य सभापती उपसभापती आणि आरोग्य शिबिर ठेवलं. ही अशी शिबिर म्हणजे अनेक ठिकाणी पण राबवली जायला पाहिजे. गेलेलं आहे. आमच्या माध्यमातून नाही बघा, सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे हेच आमचं महत्त्वाचं असते. म्हणून आम्ही ती सुरुवात आमच्या सगळ्या मंडळींनी केलेली आहे. अशीच शिबिरं अख्ख्या वसई तालुक्यामध्ये झाली पाहिजेत, कारण की आता गरज आहे. आता पाणी साचल्यानंतर बऱ्याच लोकांचे आजार होऊ शकतात. त्याच्या माध्यमातून सर्व झालं पाहिजे. याचा रक्तदान शिबिर आपण दरवर्षी म्हणजे आपली जी असे सर्व टीम आमची सगळी टीम दरवर्षी आपण रक्तदान शिबिर घेतो दादांच्या माध्यमातून, दादांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून. आणि चांगला प्रतिसाद पण आज पण बघितलं असेल तुम्ही, चांगला प्रतिसाद आहे लोकांना. शेवटी लोकांना पण गरज असते. आता आम्ही तुम्हाला सांगतो डॉक्टरांची आम्ही मिटिंग घेतलेली आरोग्य समितीच्या माध्यमातून, तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला आवाहन केलेलं की तुम्ही आपल्या वसई तालुक्यामध्ये ब्लड बँकेची कमी आहे, म्हणजे ब्लड जे आहे आपलं ब्लड ते कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आपले जे पेशंट असतात त्यांना मुंबईवरून ब्लड आणायला लागते. म्हणून आपण सगळ्यांना आवाहन केलं, म्हणजे मी महासभेत पण सांगितलेलं की आपण प्रत्येकाने आपापल्या विभागामध्ये कुठचे नगरसेवक असो त्याने आपापल्या विभागामध्ये रक्तदान शिबिर घेऊन जी रक्ताची कमी आहे ती आपण आपल्या वसई तालुक्याची पूर्ण करून दिली पाहिजे. एवढंच एक तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना हेच गोष्ट सांगेल की हे सर्व झालं पाहिजे. बाकी पक्ष सगळ्या ठिकाणी सोडून सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे एवढंच फक्त तुम्हाला सांगतो. आपल्याबरोबर माझी नगरसेविका पण आहे, ज्या प्रकारे त्यांनी अनेक वर्षापासून प्रभाग 7 असं RJ नगर या परिसरात काम केलं होतं. काय सांगणार मॅडम, आता आपण नगरसेवक नाही पण जेव्हा आपण नगरसेवक होता त्या टायमाची परिस्थिती आणि त्यानंतर 5 वर्ष प्रशासकीय राजवट आणि आत्ताची परिस्थितीमध्ये काय फेरबदल आहे? आम्ही जेव्हा नगरसेवक होतो त्या काळामध्ये खरोखरच म्हणजे चांगली परिस्थिती होती असं आम्हाला वाटते. आणि त्यावेळेला सगळं बहुजनचीच सत्ता महानगरपालिकेत होती, त्याच्यामुळे कोणताही निर्णय घेताना आम्हाला कसलीच अडचण यायची नाही. आजही आपली सत्ता हां, आजही आमची सत्ता आहे, पण थोडे विरोधी बसलेले आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी थोडंसं अडचण निर्माण झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 वर्ष जे प्रशासनाने कार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप बॅकलॉग बसलेला आहे की जेणेकरून त्यामुळे आम्ही लोकांशी म्हणजे तितक्या ज्या पद्धतीने जेव्हा आम्ही नगरसेवक असतो त्यावेळेला जेवढे आम्ही टचमध्ये असतो तेवढं आम्हाला प्रशासनाचं कार्य असताना आम्हाला नाही तेवढं त्यांच्याबरोबर टचमध्ये राहता आलं. कारण आमच्या प्रत्येक कार्यावर किंवा आपण जे काम घेऊ त्याच्यावर प्रत्येकावर म्हणजे रेस्ट्रिक्शन आलं किंवा अडचणी आल्या आणि तेवढी कामं आम्ही करू शकलो नाही. परंतु तरी आम्ही त्यातूनही म्हणजे आपले लोकनेते आमदार श्री आपले हितेंद्र ठाकूर आणि युवा आमदार क्षितिजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही म्हणजे भरपूर असं कार्य किंवा त्यांच्यामार्फत आम्ही जी कामं आहेत ती करण्याचा भरपूर प्रयत्न केला आहे. आणि त्याचीच पोचपावती म्हणून आज फुलपाडा प्रभाग 7मधून आमचे 4ही नगरसेवक हे बहुजनचे आलेले आहेत. काय सांगणार चिरावजी, ज्याप्रमाणे आपण पण त्या परिसरातले नगरसेविका होत्या, सभापती होत्या आणि आता जिकडे तुम्ही आशापुरा चाळमध्ये बघितलं संपूर्ण आशापुरा चाळ पाण्याखाली गेली होती, पण त्या लोकांनी सांगितलं होतं जेव्हा आपण नगरसेवक होतो तर असं परिस्थिती झाली नाही. काय म्हणतात? नाही, आता पाऊस पण इतका पडला होता त्याच्यात नगरसेवकांचा आणि कोणाचा मी दोष तर नाही देणार, पण बहुजन विकास आघाडीने म्हणजे इतका पाऊस पडला त्याच्यात पण सगळ्यांना सहकार्य केलं आणि पाणी जाण्याचं कसं जाणार पाणी याचं सहकार्य करून आणि मार्ग म्हणजे चांगल्या ह्यांनी ते पाणी बाजूला करून त्यांना राहायला चांगलं हे दिलं आणि जेवणाची पण सोय केली आणि त्यांना जे अन्न लागणार होतं ते पण बहुजन विकास आघाडीने तिथेच चांगल्या प्रकारे म्हणजे असं सहकार्य केलेलं. त्यांचं सामान पूर्ण खराब झाले पाण्याखाली जाऊन. हो, त्याचं ते आपल्या नगरपालिका आणि तलाठी हे त्यांच्याकडनं सगळं म्हणजे बहुजन विकास आघाडीने सगळं लिहून घेतलेलं आहे आणि त्यांना त्यांची भरपाई मिळणार आहे. बघितलं ज्या प्रकारे आशापुरा चाळ असो का विनायक चाळ असो त्या ठिकाणी संपूर्ण
तो 70 ते 70 रूम पाण्याखाली गेले होते. त्यांचं नाक म्हणजे पूर्णपणे सामान खराब झाला होता. आता नगरसेविका जे माजी नगरसेवक त्यांनी सांगितलं आहे की कशाप्रकारे शासन त्याला पूर्णपणे सहयोग करणार. सध्या आपल्या प्रभाग क्रमांक 7चे प्रतिभा किशोर पाटील हे सध्या उपस्थित नगरसेविका आहेत. त्यांनी पण भरपूर पाण्याखाली उतरून या टायमाला जेव्हा पाणी अति मोठ्या प्रमाणात होतं पाहणी केली. मॅडम काय बघितलं होतं की मोठ्या प्रमाणात जिकडे आता पाणी साठायचं नाही. वसई विरारमध्ये अनेक ठिकाणी पाणी झालं, पण आपला असं डॅम परिसर आहे का तिकडे पाणी कधी साठत नाही, पण इकडे पण पाणी तुंबला होता. त्यानंतर आपण काय पुढे नियोजन करणार आहे त्यासाठी? काय झालं की या वर्षी पाऊस तर भरपूर पडला. दुसरी गोष्ट जे प्रशासनाने C1 C2च्या ज्या नोटिसा काढल्या त्या नोटिसाच्या अनुषंगाने लोकांनी सगळी कामं काढली. बिल्डिंगची कामं, रिपेअरची कामं चालू झाली. ते रिपेअरची कामं चालू असताना जे त्यांचं मटेरियल निघालं, बिल्डिंगचं जे रॅबिट वगैरे जे निघालं ते काही लोकांनी निष्काळजीपणामुळे नाल्यामध्ये सुद्धा टाकायचा प्रयत्न केला. त्यामुळे काही ठिकाणी नाळे तुंबले, काही ठिकाणच्या जागा जिकडे सकळ भाग होता तिकडे ते पाणी तुंबलं आणि अर्थातच त्याचा परिणाम हा दुष्परिणाम आपल्याला पुराच्या रूपामध्ये पाहायलासुद्धा मिळाला. त्याच्यामध्ये भरतीसुद्धा होती आणि ह्यामुळे आपल्याला जास्त पूरस्थितीचा आपल्याला परिणाम भोगावा लागला. 222 करोड रुपये महानगरपालिकेने गटर नाले सफाईसाठी यूज केले, तर ते पैसे नक्कीच साफसफाईमध्ये यूज करण्यात आलं का ते पाण्यातच गेले? तसं बघितलं तर अर्धे पाण्यातच गेले असं सांगावं लागेल. कारण का आपण पैसे भरपूर खर्च करतो, परंतु काही ठिकाणी नियोजन कुठेतरी आपलं कमी पडतं. कारण नियोजन असं की पहिला जी 250-300 माणसं होती वर्कर, ते अर्धे कमी झाले. जे मजूर होते मॅनपॉवर कमी झाल्या कारणाने शेवटी ती पण माणसं आहेत, स्वच्छता कर्मचारीसुद्धा माणसंच आहेत आणि त्यांनासुद्धा त्रास होतो आहे. कारण आता प्रभाग झालेत मोठे, एक प्रभाग मोठे झालेत. त्यामुळे माणसं कमी झाल्यामुळे त्यांना मजुरांना हे कामाची क्षमता, त्यांची क्षमता कमी पडते काम करताना. त्यांना भरपूर अडचणी आल्या. त्यासाठी आम्ही प्रशासनाकडे नेहमी आम्ही जात राहिलो की माणसं कमी, जे ठेकेदारांनी माणसं कमी केली, जी आधी माणसं होती कमी तर केली, शिवाय त्यांनी अजून एक काय चुकी केली की त्यांनी जागा बदलली माणसांची. जशी की फुलपाड्याच्या कानाकोपरा ज्या मजुरांना आपल्या लेबरना माहीत होता, स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येक कानाकोपरा माहीत होता स्वच्छतेचा, त्या माणसांना जेव्हा दुसऱ्या प्रभागामध्ये टाकलं गेलं तेव्हा त्यांची पण अडचण झाली. त्यांना त्या प्रभागाची इतकी माहिती नव्हती, नवीन माणसांना इकडची माहिती नव्हती आणि त्याच्यामुळे कुठेतरी 4-4 दिवस तो कचरा पेंडिंग राहिला, जागेवर राहिला आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा आम्ही आजपर्यंत बघतो. पण आरोग्य सदस्य पण आहेत, ह्या सर्व गोष्टीवर आपण प्रामुख्याने आम्ही नक्कीच आम्ही आरोग्य सदस्य म्हणून या गोष्टीवर मी आता प्रयत्न माझे चालूच आहेत. आता नारायणनगरमध्ये पण मी जेव्हा सर्वे केला, आपल्या फुलपाडा विभागामध्ये पाणी तुंबलेलं आहे तसं काही प्रकार नव्हता, परंतु नारायणनगरमध्ये जेव्हा खडपा तलाव ओव्हरफ्लो झाला त्याच्यानंतर पूर्ण नारायणनगर, गोविंदनगर पूर्ण भरलेलं होतं. मग आम्ही नंतर सर्वे केला तेव्हा जी आधीच्या कॉन्ट्रॅक्टरने तिकडे गटर लाईन जी टाकलेली होती ती पूर्ण विरुद्ध दिशेला टाकलेली होती. मग मी 3-4 दिवस कंटिन्यू तिकडे जाऊन ते गटार पूर्ण खोदून आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी आउटलेट, जिकडे स्लोप होता तिकडे आउटलेट केल्याबरोबर आता पाणी व्यवस्थित जायला लागलं. आता 5 महिन्याला येणाऱ्या टायमामध्ये इकडे नक्की बघा, तुम्ही आता मागचा इतिहास बघितला, विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतर एक खड्डासुद्धा बुजवला गेला नाही, काहीच काम नाही, आज पण नाही बुजला. पण जशी बहुजन विकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेची जशी निवड झाली, बहुजन विकास आघाडीची जशी सत्ता आली, तशी झपाट्याने लोकांनी कामाला सुरुवात केली, नगरसेवकांनी कामाला सुरुवात केली. हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आम्ही असेच, कारण आम्हाला महापौरसुद्धा आमच्या अगदी मनासारखे लाभलेले आहेत. त्या महापौरांची सुद्धा मानसिकता खूप चांगली आहे, त्यांना काम करायचंच आहे. त्यामुळे आम्हाला जे लाभलेले महापौर असू दे, आमचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आहेत, आमचे युवा आमदार क्षितिजजी ठाकूर आहेत, यांच्या अनुषंगाने आम्ही चांगल्या प्रकारे काम करू. कारण आमची मानसिकता काम करण्याची आहे, रील बनवण्याची नाही. बघितलं ज्या प्रकारे नगरसेवकांचं म्हणणं होतं का त्यांचा मानसिकता ज्या प्रकारे 5 वर्षानंतर लोकांनी त्यांना परत एकदा संधी दिली, ते संधीचा सोना करून नक्कीच ते दाखवणार आहे. काय म्हणणार मॅडम? मला एकच म्हणायचं आहे, तुम्ही मगाशी फरक विचारला मला की आम्ही जेव्हा काम केलं तेव्हा कसं आणि आता, तर आता मी हेच सांगेन की आता जास्त रीलला आणि सोशल मीडियाला महत्त्व दिलं जाते, जेव्हा की कामाकडे त्यांचं दुर्लक्ष होते. पण बहुजन विकास आघाडीचे जे नगरसेवक आहेत, जे माजी असो नाहीतर आजी असो, पण आम्ही जास्त कामाला महत्त्व देतो, आम्ही जास्त फोटोबाजीला महत्त्व देत नाही. आणि आमच्या वेळेला जेव्हा आम्ही नगरसेवक होतो त्यावेळेला तर अजिबातच आम्ही फोटो किंवा सोशल मीडिया या गोष्टीला कधी महत्त्व दिले नाही. आम्ही काम कसं करता येईल
हे आपलं एखादं म्हणजे समोरच्या व्यक्तीने आपल्याकडे जेव्हा काम घेऊन येतो तेव्हा ते एका फोनवर त्याने जरी काम सांगितलं तरी ते आम्ही करत होतो. म्हणजे आम्हाला जरुरी नव्हतं की त्याने कोणाचा शिफारस घेऊन यावं, त्याने आम्हाला अर्जच द्यावा. आम्ही नगरपालिका सत्ता होती, विरोधक नव्हते, आता विरोधक प्रश्न विचारतात आपल्याला. विरोधक प्रश्न विचारत आहेत नो डाऊट, पण त्यावेळेला सत्ता असल्या कारणाने आम्हाला प्रशासनाकडून पण तेवढं सहाय्य मिळत होतं, जे की आता थोडंफार भेटत नाही. आज असं थोडं मला विधानसभेमध्ये आपले आमदार नाही म्हणून. असं वाटतं म्हणजे थोडंसं. आणि आम्ही आता आम्ही काम तर करतोच, पण आम्ही पण आता रील बनवणार. आम्ही कामाची काम रील करून बनवणार, रील काम करून रील बनवणार, नुसतं रील नाही बनवणार. आम्ही आता काम करून रील त्यावेळेला आम्हाला बनवणार. रील बनवणं बघितलं लोकांनी सांगितलं ज्या प्रकारे माझी आजी आणि नगरसेविकांनी सांगितलं का आज जे अनुषंगाने आरोग्य शिबिर असो किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असो ते हे प्रसंग फक्त जे आमदार जे युवा आमदार आहे क्षितिज जितेंद्र ठाकूर यांच्या वतीने करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी चांगल्यापणे राबवण्यात आला. पण ज्या प्रकारे नगरसेवक निवडून आलेले पाण्याखाली जे परिसर गेला होता त्याला नक्कीच पुढे त्यांना मदत करण्यासाठी हे लोकांनी पुढाकार घेणार आहे. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही नक्की तुम्हाला पुढेही दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.